महत्त्वाची बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची आवश्यकता आहे। अजितदादांना 2 अपक्षांचा पाठिंबा असल्याची माहिती देखील आता मिळते। त्यामुळे अजित पवारांचे उमेदवार राजेश विटेकर त्याचबरोबर इतरही एक उमेदवार विजय करण्यासाठी अजित पवार गटाने आता रणनीती आखल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अजित पवार आपल्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी मोठी रणनीती आखतायत। निश्चितच सागर, ज्या पद्धतीने विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल डिप्लोमसी सुरू झालेली आहे आणि अजित पवार गटाकडून त्यांचे जे काही 2 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, अर्थात राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे असे 2 उमेदवार हे अजित पवार गटाकडून देण्यात आलेला आहेत। मात्र अजित पवार गटाला जो मतांचा कोटा लागतो तो कोटा नसताना सुद्धा अजित पवार गटाकडून 2 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत। मग अशा परिस्थितीत अजित पवार ही इतर जी काही मतं लागणारी मतं आहेत ती नेमकी कुठून आणणार हा एक महत्त्वाचा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारताय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार गट काँग्रेसची काही मतं फोडण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसची काही आमदारांची मतं ही अजित पवार गटाला पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मुंबईतले एक युवा आमदार आहे त्यांचं मत हे अजित पवार गटाला पडण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे वडील याआधीच अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नरहरी झिरवळ जे अजित पवारांसोबत आहेत त्यांचे अगदी जवळचे मित्र असणारे काँग्रेसचे आमदार हे सुद्धा अजित पवार गटाकडे येणार असल्याची माहिती मिळते। त्यासोबतच विदर्भातला एक महिला काँग्रेसच्या आमदार आहेत त्या सुद्धा अजित पवार गटाला मतदान करणार अशा पद्धतीची शक्यता, अशा पद्धतीची माहिती ही सूत्रांकडून मिळालेली आहे। साधारणतः 3 ते 5 मतं ही अजित पवार काँग्रेसची फोडणार असल्याची माहिती मिळते। जो मतांचा कोटा अजित पवारांना कमी पडणार आहे तो काँग्रेसकडून ती आमदार फोडली जाणार आहेत। अजित पवार गटाकडे सध्या 41 आमदार आहेत आणि 2 अपक्ष अर्थात स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार आणि दुसरे संजय मामा शिंदे अशी 2 अपक्ष आमदारांची एकूण जर संख्या बघितली तर अजित पवार गटाकडे 43 आमदार सध्या होत आहेत आणि इतर जे 3 आमदार अजित पवार गटाला कमी पडणार आहेत ती काँग्रेसचे आमदार हे फोडले जाणार अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते। नक्कीच योगेश, त्यामुळे आता अजित पवार गट आपल्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी मोठी रणनीती आखताना दिसतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।